हुतात्मा चौक परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय। तब्बल 5000 पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत। मवियाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त ठेवण्यात आलाय। हुतात्मा चौकात ठिकठिकाणी बॅरिगेड्स देखील लावण्यात आले। तर मवियाच्या खरं तर या मोर्चाला परवानगी नसून तरी देखील आता मोर्चावरती सगळेच मवियाचे नेते ठामपणे असल्याचं सांगितलं जाते। संजय राऊत यांनी देखील सांगितलं आहे। तर ज्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय त्या ठिकाणाहून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। आपण तो पाहूया। महाविकास आघाडीतर्फे आज जोडेमारो आंदोलन केलं जाणार आहे। हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया असं हे आंदोलन असणार आहे। मात्र या आंदोलनाला अद्यापही पोलिसांनी परवानगी दिलेली नाही आहे। तरी देखील आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिका महाविकास आघाडीने घेतली आहे। त्या पार्श्वभूमीवरती कडेकोट बंदोबस्तासाठी जवळपास 5000 पोलीस या संपूर्ण परिसरामध्ये म्हणजेच हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत तैनात करण्यात आले आहेत। यामध्ये मुंबई पोलीस, वाहतूक विभाग, ATS, MSF असे जे विभाग आहेत ते इथे तैनात करण्यात आले आहेत आणि जवळपास 5000 पोलीस कर्मचारी या संपूर्ण आंदोलनाच्या मागे लावले आहेत। हुतात्मा चौक, बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ, त्यांचं स्मारक आणि गेटवे ऑफ इंडिया अशा तिन्ही ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। कुठलाही गैरव्यवहार होऊ नये, जे इतर लोक प्रवास करतात त्यांना त्रास होऊ नये याची दक्षता पोलिसांमार्फत घेतली जात आहे। त्यासोबतच आंदोलन कसं सुरळीतपणे पार पडेल, कोणालाही त्रास होऊ नये याची देखील दक्षता पोलिसांमार्फत घेतली जात आहे। त्यामुळे सकाळी 10 वाजता सुरू होणाऱ्या आंदोलनाच्या आधीच पोलिसांची टीम, पोलिसांची तुकडी इथे आपल्याला हजर झालेली आता पाहायला मिळते, जे या आंदोलनाचा संपूर्ण आंदोलनावरती लक्ष ठेवून असणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारेसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई। आणि याच आंदोलनासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी। हे हुतात्मा चौकातून आपल्या सोबत आहेत। सागर, सध्याचं वातावरण कसं बघायला मिळतं हुतात्मा चौकात? आत्ता हुतात्मा चौकामध्ये महाविकास आघाडीचे वेगवेगळे पदाधिकारी हे सहभागी होताना दिसत आहेत। आपण जर दृश्य इथे पाहत असाल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे, उभाटाचे गटाचे पदाधिकारी जे आहेत ते आलेले आहेत। अर्थात पोस्टर्स घेऊन आलेले आहेत आणि स्वतःची भूमिका, जी राजकीय भूमिका आहे ती मांडताना दिसत आहेत। दुसरीकडे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुद्धा इथे पदाधिकारी जॉईन झालेले आहेत। इथे जर पाहिलं तर छत्रपती का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान अशा स्वरूपाचे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत। एका बाजूला, माझ्या डाव्या बाजूला जर पाहिलं तर हुतात्मा स्मारक आहे। तिथलीही जर दृश्य पाहिली तर अनेक लोक इथे मोठ्या प्रमाणामध्ये आता हळूहळू जमायला सुरुवात झालेली आहे। अर्थात प्रमुख नेते हे साधारणतः 11-11:30च्या आसपास येतील आणि त्यानंतर ते भाष्य करतील असं सांगण्यात आलेलं आहे। काही जे लोक आलेले आहेत, आपण उभाटा गटाच्या संदर्भातले काही लोकांशी बोलूया, संवाद साधूया। पोलिसांची परवानगी नाही या तरीही राजकीय अट्टासापोटी हे आंदोलन सुरू आहे असा एक आरोप होतोय। ह्या महाराष्ट्रामध्ये कुठलेही शुभकार्य करताना प्रथमतः सर्वांच्या मुखात येतं महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुरुवात होते आणि ह्या महाराजांच्या पुतळ्याचा जो अपमान झाला त्याचा निषेध करण्यासाठी मला असं वाटत नाही की कुठली परमिशनची गरज आहे। आणि हे सर्व शिवप्रेमी आहेत आणि शिवप्रेमी हे रस्त्यावरती उतरणारच। आणि अजून एक सांगतो तुम्हाला की ज्या वेळेला हे जे सरकार आहे, हे श्रेय लोटणारं सरकार आहे, त्यांनी जे महाराजांच्या पुतळ्याचं जे अनावरण करताना जे मोठमोठी घोषणा केली आणि फोटो काढायला तिथे गेले, मला वाटतं जे जे तिकडे गेले, उद्धव ठाकरे पण सरकारमध्ये होते हे विसरायला नको आपण। पण जे उद्घाटन करताना मला म्हणजे आठवण करून देतो तुम्हाला, तुम्ही आठवण करून देता हे योग्य आहे, पण जे उद्घाटन करताना पूर्तता झाली होती का याची त्यांनी पूर्ण पाहणी करावी। कारण जे जे तिकडे गेले होते त्यांनी ज्यांनी फोटो काढले उद्घाटनच्या वेळेला त्यावेळेस तत्कालीन शिवसेनेचे नेते सुद्धा होते, हेही लक्षात राहावं। तरी असो, ठीक आहे, दुसराही काही अनेकांना विचारूयात आपण। म्हणजे राजकारण हे अर्थात विधानसभेच्या निवडणुका आहेत, यामुळे होतंय का? काही प्रश्न आहेत असे उपस्थित होत आहेत। पवार साहेब असं या ठिकाणी येत आहेत, या ठिकाणी येत आहेत। निवडणुका डोळ्यासमोर घेऊन तुम्ही जो प्रश्न विचारताय, खऱ्या अर्थाने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मागच्या काळामध्ये युती सरकारने जे स्मारक उभारण्याचा जे वादा केला होता, अरबी समुद्रामध्ये महाराजांचं भव्य दिव्य स्मारक उभं राहणार होतं, त्याचं काय झालं? खऱ्या अर्थाने मालवणमध्ये जी घटना घडलेली आहे ती महाराष्ट्राच्या जिवारी लागलेली आहे, म्हणून हे सगळे शिवप्रेमी रस्त्यावर उतरलेले आहेत। हे तेवढंच खत्य आहे।
काँग्रेसचे सुद्धा काही वेळात इथे लोक येतील. निश्चितच. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांचे देखील पदाधिकारी कार्यकर्ते इथे आल्याचं दिसून येते. आणि मुळात प्रश्न उपस्थित राहतोय तो इथून साधारणतः 1-1.5 किलोमीटर अंतरावर बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा आहे आणि तिथेच हे आंदोलन थांबवलं जाईल. तत्पूर्वी या परिसरामध्ये जी वाहतूक व्यवस्था आहे ती सुरळीत सुरू आहे. पण प्रत्येक चौकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस जे आहेत ते लावण्यात आल्याचं दृश्य आपण इथे पाहत आहात. अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी SRPF जे आहेत त्या देखील इथे आणण्यात आलेल्या आहेत. आणि उजव्या हाताला जर दूरवर पाहिलं तर हायकोर्टाच्या बरोबर आधी बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत आणि तिथेच संबंधित मोर्चा जो आहे तो थांबवला जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. कारण की पुढे कदाचित परवानगी मुळात पोलिसांची नाही, या वेगवेगळ्या सुरक्षेचे कारणं आहेत. अशा अनेक कारणांमुळे भलेही विरोधकांचा दावा आहे की रविवार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काही लोकांचा जे मत आहे त्याच्यामध्ये घेतलं जाणार आहे. खैरे जे आहेत ते इथे आल्याची दृश्य आपण पाहत आहात. चंद्रकांत खैरे माजी खासदार आहेत. साहेब, आज आंदोलन केलं जात आहे. पोलिसांचं मत आहे की परवानगी नाही, या तरीही असं परवानगी नसली तरी काय झालं, शिवसेना आहे, महाविकास आघाडी, आम्ही जोरात आंदोलन करणार. सगळीकडे जोरदार आंदोलन सुरू आहे. तुम्हाला प्रत्युत्तर सुद्धा भाजपाच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी केलं जातं. ते चिल्लरच आहे, भाजप चिल्लर आहे आता सध्या. ते काहीतरी दाखवतात, ते होत नाही. अच्छा, तुमचं आंदोलन जोरदार होईल आणि भाजपचं चिल्लर होईल असं म्हणणं आहे. अच्छा, आंदोलन जोरदार होईल असा यांचा दावा आहे. दुसरीकडे जर दृश्य जर आपण दाखवतो की हुतात्मा स्मारक जे आहे ते इथे दिसतंय आणि त्यानंतरनं काही वेळातच सगळे प्रमुख नेते जे आहेत ते इथे येतील. त्याच्यानंतरनं वंदन करतील आणि इथून निघून जातील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या परिस्थितीमध्ये आपणास माहीत आहे की जे मुद्दा उपस्थित राहतो तो राजकारणाचा. महाराष्ट्रामध्ये निवडणुका आहेत. त्याच पार्श्वभूमीवर एका बाजूला महाविकास आघाडी आंदोलन करत आहे तर त्याला प्रत्युत्तर हे भाजप देताना दिसून येत आहे.